हिवाळा असल्यामुळे सगळीकडे सध्या मटारचाच सीझन आहे असं वाटते. म्हणजे भाजी मार्केटमध्ये गेले तर ढिगानं लावलेले मटार, एखाद्या लग्न समारंभात गेले तर तिथे मटारची सब्जी, हॉटेलमध्ये जेवायला गेले, थाळी मागवली तर तिथेही मटार आहेतच. घरी आले तर आईने हू म्हणून मटार आणून ठेवलेत. मग म्हटलं एकदा मटारकडचा एक पदार्थ झालाच पाहिजे. सो पालक मटार कटलेट केलेत, झटपट पटापट. तर इथे पहिल्यांदा कटलेट करण्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेते आणि त्याच्यामध्ये 2 बटाटे मी उकडत ठेवणार आहे. 2 ते 3 शिट्ट्या करायच्या. त्यानंतर पालकाची पानं मी स्वच्छ धुवून घेते आणि एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याला एक उकळी आली पाण्याला की मग त्याच्यामध्ये ही पालकाची पानं घालायची. आपल्याला हा पालक ब्लांच करून घ्यायचा आहे. सो 2 ते 3 मिनटं आपण हा गरम पाण्यामध्ये छान त्याला उकळू द्यायचं आणि 2-3 मिनटानंतर आपण तो काढून घेऊया. तर आता 2-3 मिनटं झाली आहेत. हा पालक ब्लांच करून झालाय. आता तो मी काढून घेते. त्यासाठी मी कुंड्यामध्ये गार पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये हा पालक मी आता काढून घेते. आणि तो आता निथळत ठेवण्यासाठी त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी मी तो चाळणीमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मी परत थोडं पाणी गरम करत ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये मी हे मटार घालते. 1 वाटी मटार मी इथं घेतलेत आणि ते आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे. चांगले 10 ते 15 मिनटं आपण ते शिजवणार आहोत. त्याला चांगली वाफ येऊ द्यायची. तर बघा इथे त्याला वाफ आलेली आहे. आता एकदा मी चेक करते मटार शिजलेत का. तर हातानं असे दाबून बघितल्यानंतर ते जर मऊ झालेले असतील तर चांगले आपले मटार शिजलेले आहेत. तर आता मी ते त्यातलं पाणी काढून घेते. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालतीये. 1 चमचा जिरं आणि त्याच्यामध्ये हे मटार आणि पालक तो घालतीये मी त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यातला पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालतीये आणि एकदा हे परतून आता मी हे काढून घेते. बघा त्यातला पाण्याचा पूर्ण अंश आता गेलेला आहे. आपल्याला कटलेटमध्ये पाणी अजिबात नकोय, नाहीतर ते कटलेट पिचपिचीत होतात. म्हणून आपण ते मटार आणि पालक परतून घेतले. आता नेक्स्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी कोथिंबीर, पुदिन्याची थोडी पानं, मिरच्या, आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेते पहिल्यांदा. तर बघा इथे छानपैकी हे बारीक असं वाटून घेतलंय. त्यामध्येच आता मी पालक आणि मटार हे घालतीये. परतून घेतलेले पालक आणि मटार आणि त्याची आपल्याला त्या सगळ्याची जाडी भरडी अशी आता पेस्ट करून घ्यायची आहे. सगळे मटार आपल्याला अगदी बारीक नाही करून घ्यायचे. थोडेसे मटार राहिले तरी चालतात. मगाशी आपण बटाटे उकडून घेतले होते त्याची मी सालं काढून घेतली आणि तो आता मी छानपैकी मॅश करून घेतलाय. त्याच्यामध्ये ही आत्ता बारीक केलेली पेस्ट मी घालतीये. जिरे पावडर, धणेपूड आणि चाट मसाला. थोडंसं मीठ घातलं आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेते. आता एकच आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तर मी कढईमध्ये 2 चमचे बेसन घेतलंय आणि हे खमंग असं भाजून घेते. बेसन आपल्याला बाइंडिंगसाठी लागणार आहे. आता हे छान भाजून झालंय. आता मी हे या मिश्रणात काढून घेते आणि हे परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा इथे हे छानपैकी असं मिक्स झालेलं आहे. आता मी ह्याचे छोटे चपटे असे गोळे करून घेते. छानपैकी ह्याला एक शेप द्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला शेप देऊ शकता. तुमच्याकडे मोल्ड असेल तर त्यानं सुद्धा शेप दिला तरी चालतो. मी इथे गोल असा चपटा असा शेप दिलाय आणि सजावटीसाठी त्याला एक काजू असा लावून घेतेय. तुम्हाला नको असेल तर काजू नाही लावला तरी चालेल, पण तो खरपूस असा भाजल्यानंतर खायला सुद्धा छान लागतो. म्हणून मी तव्यावर तेल गरम करून घेते.
आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत, डीप फ्राय नाही करायचे आहेत। तव्याला मी तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर हे कटलेट्स आता ठेवते आहे। थोडेसे गरम झाले खालच्या साईडनं की मग आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं आहे आणि मग ते पलटून घ्यायचे। दोन्ही साईडनं असे खमंग भाजून झाले की आपले कटलेट्स रेडी आहेत। तर बघा इथे छानपैकी असे मी भाजून घेतले। आता हे कटलेट्स तयार आहेत। हे कटलेट्स गरम गरम खायला छान लागतात, त्याच्यामुळं झाल्यानंतर हे गरम गरम असेच सर्व करायचे, आयदर सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या छान चटणी बरोबर सर्व करायचे। खूपच छान लागतात, एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।